हॅलो फ्रेंड्स. जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांच्या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही जाहिरात 27 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून आपण या जाहिराती संदर्भातील एक संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ तयार केलेला आहे. परंतु बरेच उमेदवारांचा कमेंटमध्ये असा प्रश्न होता की हा फॉर्म नेमका कशा पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने कसा सादर करायचा, डिमांड ड्राफ्ट कुठून मिळवायचा, या संदर्भातील आपण आज यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यामध्ये तुम्ही बघू शकतात की आपल्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2026 आहे. म्हणजेच अजून आपल्याकडे 8-9 दिवस बाकी आहेत. लवकरात लवकर अर्ज करून घ्या. अर्ज कशा पद्धतीने करायचा त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपल्याला काय करायचं मित्रांनो, यामध्ये आपल्याला एक अर्ज दिलेला आहे. तर हा अर्जाला प्रिंट करून घ्यायचा. हा परिशिष्ट अ पासून म्हणजेच पेज नंबर 11 पासून ते 15 पर्यंत अर्ज देण्यात आलेला आहे. तर हे प्रिंट केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला नाव दिसेल सर्वात आधी जिल्हा व सत्र न्यायालय बीड. यावरती काय करायचा, हे आहे तसंच फॉर्मॅटमध्ये घ्यायचा आणि त्यावरती इथं सर्वात आधी आपला फोटो चिटकवायचा. फोटोवरती अशी आपली सिग्नेचर करायची, जी सिग्नेचर की फोटोवरती अर्धी राहील आणि खालच्या म्हणजे फोटोच्या खाली थोडीशी जायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला सिग्नेचर करायची. पुढे बघू शकतात या ठिकाणी माहिती भरायची. ही माहिती आपल्याला मशीन जी आपले काय म्हणतात त्याला टायपिंगची जे मशीन असतो ना, त्यावरून पण आपण या ठिकाणी भरू शकतात किंवा कम्प्युटरद्वारे पण आपण या ठिकाणी लिहून आपण हे फॉर्म लिहून आपण घेऊ शकतात. कॅम्प्युटरच्या द्वारे पण सुद्धा प्रिंट करू शकतात. इथे आपलं आडनाव घ्यायचा, इथं नाव लिहायचं आपलं या रकान्यामध्ये. इथं वडिलाचे किंवा पतीचे नाव म्हणजेच एखादी महिला उमेदवार असेल तर ती विवाहित असेल तर त्यांच्या पतीचं नाव ती या ठिकाणी लिहू शकते. एखादा आपला उमेदवार असेल पुरुष तर ते त्याच्या वडिलाचं या ठिकाणी नाव लिहायचा. पुढच्या पॉईंटमध्ये बघू शकता तुम्ही पत्र व्यवहाराचा संपूर्ण पत्ता, पिन कोड सह आपला संपूर्ण पत्ता या रकान्यामध्ये आपल्याला या ठिकाणी लिहायचा. पुढचा पॉईंट आपला असा आहे राष्ट्रीयत्व. राष्ट्रीयत्व म्हणजेच काय, आपलं भारतीय या ठिकाणी लिहायचं. इंडियन म्हणजेच भारतीय आपण. पुढचा मुद्दा आपल्याला पहा, तुम्ही बघू शकतात या ठिकाणी उमेदवाराचं उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे का, तो होय करायचा या ठिकाणी. होय आपण महाराष्ट्रीयन आहे. पुढे बघू शकता तुम्ही दूरध्वनी किंवा मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा. आपला ईमेल आय डी या रकान्यात लिहायचा. पुढे लिंग जे काही लिंग असेल, आपला स्त्री असेल स्त्री, पुरुष असेल लिंग या ठिकाणी लिहायचा. 8 नंबरला लिहायचं इथं धर्म, आपला जो कोणता असेल धर्म. 9 नंबरला आपल्याला इथं जात लिहायची, प्रवर्ग लिहायचा. आणि 10 नंबर 11 नंबरला इथं जन्म तारीख आपली या ठिकाणी लिहायची. जाहिरात प्रसिद्ध तारखेस उमेदवाराचे वय. आता इथं वय लिहायचे, किती वर्ष आहे वय आपला. मग काही महिने वगैरे झाले असतात तर महिने आणि काही दिवस जे काय असतील तर ते व्यवस्थित कॅल्क्युलेट करून वर्ष, महिने आणि दिवस तिथं आपला फिलअप करायचं आहे. पुढे बघू शकता तुम्ही उमेदवाराची वैवाहिक स्थिती, अविवाहित, विवाहित जे काही असेल, घटस्फोटित असेल, विधवा असेल तर उमेदवारानं या ठिकाणी ते नमूद करायचं आहे. पुढे हयात असलेल्या मुलांची संख्या, इथं मुलांची संख्या जे काय असेल ती लिहायची. पुढे बघू शकता तुम्ही 28/3/5 नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या इथं लिहायची. या तारखेच्या नंतर जर उमेदवार विवाहित असेल तर उमेदवार दिव्यांग आहे का, असेल तर हो करायचा, नसेल तर नाही करायचा. पुढे बघू शकता तुम्ही शैक्षणिक अर्हता. आता शैक्षणिक अर्हता म्हणजे उच्चतम शैक्षणिक अर्हता नमूद करणे बंधनकारक आहे. म्हणजे आपलं जर उच्च शिक्षण झालं असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, नमूद करायचंय. आता बघा अनुक्रमांक दिलाय, शैक्षणिक अर्हता, परीक्षा मंडळाचे नाव दिलेले, म्हणजेच आपलं जे काही शिक्षण झालंय. सर्वात आधी की ही जागा आपल्याला 7वी पास वरती आहे ना, तर सर्वात आधी 7वीचा आपल्याला या ठिकाणी लिहाणं आवश्यक आहे. 7वीचा जे काही आपलं असेल तर परीक्षा मंडळाचे नाव लिहायचे इथं. आणि उत्तीर्ण कोणत्या वर्षात झाले आपण 7वी ते लिहायचं. एकूण गुण, त्यापैकी प्राप्त किती गुण झाले आणि त्या एकूण गुण आणि प्राप्त गुण पैकी आपल्याला टक्केवारी काढता येते या दोघांपासून. तर टक्केवारी या रकान्यामध्ये लिहायची. पुढे बघू शकता आता आपण
पुढे अनुक्रमांक मध्ये 10वी जर झाली असेल तर 10वी लिहायची. उमेदवाराचं जर 12वी झाली असेल तर तिसऱ्या नंबरच्या रकान्यामध्ये 12वी लिहायची, किंवा डिग्री वगैरे जे काही असेल तर इथं डिग्रीचं या ठिकाणी फिलअप करायचं आहे. इथं परीक्षा मंडळाचे नाव लिहायचे, तसेच उत्तीर्ण वर्ष कोणत्या वर्षात आपण 12वी पास झालो किंवा डिग्री पास झालो या संदर्भातील या ठिकाणी माहिती आपल्याला व्यवस्थित भरायची आहे. पुढे बघू शकता तुम्ही, सफाई कामगाराचा अनुभव आहे किंवा नाही असल्यास खालील तपशील भरावा. जर असेल तर आपल्याकडे अनुभव लिहा, नसेल तर नाही. अनुभव संबंधित कार्यालयाचे नाव व पत्ता, ह्या ठिकाणी पत्ता आणि म्हणजे कोठे काम केलंय, कुठून अनुभव आणला, तर ह्या ठिकाणी त्याच्या संदर्भातील माहिती लिहायची. आणि कालावधी, मग कोणत्या कालावधीपासून कोणत्या कालावधीपर्यंत आपण, समजा आपल्याकडे 2 वर्षाचा अनुभव आहे, तर मग कोणत्या 2 वर्षात आपण तिथं जे आहे तर कार्य केलेलं आहे त्या संदर्भातील या ठिकाणी दिनांक लिहायचा आहे. एकूण महिने, वर्ष, दिवस, किती दिवस काम केलं, किती महिने काम केलं, या ठिकाणी ते भरायचं आहे. आता तुम्ही बघू शकता इथे इतर विशेष अतिरिक्त अर्हता, जर स्पेशल काय आपल्याकडे टायपिंग झालेलं असेल, ITI झालेला असेल, तर जे काही असेल तर या ठिकाणी आपण या रकान्यामध्ये विशेष अर्हता आपली लिहिता येईल आपल्याला. आता बघा, ज्ञान भाषा म्हणजेच भाषा, म्हणजे काही भाषा आपल्याला माहित असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, तर असे क्रमाने लिहायचे. पहिल्यांदा मराठी, पुन्हा हिंदी, जे येत असेल तर लिहा, नसेल येत तर नाही लिहा, आणि इंग्लिश असं लिहायचं. आता पुढे बघू, शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास, जर कुठं आपण कार्यरत असेल तर त्यासाठीच इथं नमूद करायचंय. शासकीय कार्यालयातच असेल तर करा. पुढे बघू शकतात, मध्ये कार्यालयाचे नाव, मग कोणत्या कार्यालयामध्ये तुम्ही काम करतात, जसे की कोणतं तरी तुमचा डिपार्टमेंट असेल तर त्या डिपार्टमेंटचं इथं लिहायचं आहे. आता पुढे बघू शकता तुम्ही, धारण केलेले पद, मग त्या कार्यालयात कोणत्या पदावर आहेत तुम्ही कार्य, हे कोणासाठी आहे, जे कोणी ऑलरेडी नोकरीवर असतात त्यांच्यासाठी. नियुक्ती दिनांक, मग कोणत्या तारखेला तुम्ही तिथं जॉईनिंग घेतलेली हे या रकान्यामध्ये आपल्याला लिहिणं आहे. पुढे बघू शकतात आपण, अर्ज करताना सदर कार्यालयाद्वारे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे का. म्हणजेच आपण नोकरीला असेल कुठं, शासकीय नोकरीला, मग तिथून मग ना हरकतचं प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे आपल्याला. घेतलं असेल तर हो, नाही घेतलं किंवा लागू आहे किंवा नाही त्या ऑफिसला, या संदर्भात इथं आपल्याला टिक मार्क करायचं आहे. पुढे बघू शकतात आपण, सफाईगार पदासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक असलेल्या शुल्कची पोस्टल ऑर्डर डिमांड ड्राफ्ट, म्हणजेच आपल्याला डिमांड ड्राफ्टची माहिती या ठिकाणी लिहायची. पोस्टल ऑर्डर त्याच्यावर असते. डिमांड ड्राफ्टचा जे काही असेल तर ते लिहायचा. इथं क्रमांक लिहायचा, इथं दिनांक, कोणत्या दिनांकाला तुम्ही डिमांड ड्राफ्ट तयार केला, आणि शुल्क म्हणजेच किती शुल्कचा आपण या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट केलाय हे लिहायचा. तर आपल्याला या ठिकाणी 500 रुपये एवढ्याचा डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आहे मित्रांनो. तर डिमांड ड्राफ्ट कशा पद्धतीने तयार करायचं हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपल्या आपल्या इथे बघा, जे काही नॅशनलाइज बँक असतात, जसे की बँक ऑफ महाराष्ट्र, SBI, इंडिया बँक, ह्या ज्या नॅशनलाइज बँक आहे, ह्यामध्ये आपलं जे अकाउंट आहे, तिथं आपलं जे खातं आहे, त्यांचं तिथं जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला एक डिमांड ड्राफ्ट बनवून द्या. तर ते आपल्याला डिमांड ड्राफ्ट बनवून देतात. तर डिमांड ड्राफ्ट बनवताना त्यांना म्हणायचं की त्यावरती एक नाव लिहायचं. तो नाव तुम्हाला 1 मिनिट सांगतो मी, काय नावानं आपल्याला डिमांड ड्राफ्ट तयार करायचा. तर 1 मिनिटात, जसं की आपला चेक असतो त्या पद्धतीने डिमांड ड्राफ्ट पहा असतो. डिमांड ड्राफ्ट त्या पद्धतीने असतो, परंतु त्यामध्ये दोन्हीमध्ये खूप फरक असतो. हा नावानं आपण एक स्लिप भरून द्यायची. डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट बीड या नावाने एक स्लिप भरून द्यायची बँकेमध्ये, आणि ते आपल्या अकाउंटमधून 500 रुपये एवढ्याची ही डिमांड ड्राफ्ट बनवायची म्हणून सांगायचं. ते 500 रुपये ते आपल्या बँकमधून वजा करून त्या DD तयार करतात, आणि त्या DD वरती हा नाव घ्यायचा, कोणता, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट बीड, हा नावानं 500 रुपयाचा एवढ्याचा एक DD तयार करायचा. हा DD ते आपल्याला देतात. तर तो DD घ्यायचा, आणि त्यावरती माहिती जी काही असेल तर ह्या रकान्यामध्ये आपल्याला भरायची आहे. तर आता पुढे बघू शकता तुम्ही, हा DDचा क्रमांक, दिनांक, कोणत्या तारखेला आणि किती रुपयाचा DD तयार केला ते सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे. पुढचा मुद्दा बघू शकतात, उमेदवाराविरुद्ध कोणतीही फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे का नाही. तर असेल काही केस वगैरे तर हो करा, नसेल तर नाही करा.
आणि पुढे बघू शकतात उमेदवारास न्यायालयाने दोषी ठरवले आहे का, कोणत्या केसेसमध्ये आपल्याला गुन्हा सिद्ध झाला असेल तर तिथं हो करा, नसेल तर नाही करा. सहजासहजी हे आपल्या उमेदवाराला ह्या गोष्टीची गरजच पडत नाही, पण एक दिलेलं आहे त्यामध्ये, तर आपल्याला ते पाहणे महत्त्वाचं म्हणजे पाहणं आवश्यकच आहे. पुढचा पॉईंट बघा, उमेदवाराविरुद्ध शासकीय कार्यालयात कार्यरत असल्यास शिस्तभंगाची चौकशी सुरू आहे का, असल्यास माहिती नमूद करावी. समजा एखाद्या कार्यालयामध्ये आपण जर नोकरीला आहे आणि तिथं चौकशी वगैरे आपल्यावर बसविलेली असेल, तर असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. आणि त्या ऑफिसला तसं काही नियम वगैरे लागू असेल, नसेल तर नाही करा लागू. आणि पुढे बघू शकतात आपण, उमेदवारास विभागीय चौकशी दोषी ठरवले आहे का. समजा चौकशी दरम्यान आपल्याला दोषी ठरवले असेल तर मग हो करा, नाही ठरवले असेल तर नाही करा आणि लागू नसेल तर लागू नाही असं इथं कट करा. हे कोणासाठी आहे, जे उमेदवार ऑलरेडी शासकीय नोकरीवरती जॉइनिंग आहे त्यांच्यासाठी हे आहे. पुढे बघू शकता आता तुम्ही, कोणत्या न्यायालय एमपीएससी, कोणत्याही न्यायालय एमपीएससी, यूपीएससी किंवा कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षा प्रक्रियेत उपस्थित राहण्यापासून कायमस्वरूपी किंवा काही कालावधीसाठी बाद केलेले आहे का. असेल तर हो करा, नसेल तर नाही करा. ही प्रामाणिक माहिती आपल्याला या ठिकाणी संपूर्ण भरायची आहे मित्रांनो. त्यानंतर उमेदवारानं या ठिकाणी त्यांचं दिनांक टाकायचा, कोणत्या दिनांकला हा फॉर्म भरला आणि कुठून फॉर्म भरला त्याचं ठिकाण या ठिकाणी लिहायचा. उमेदवाराची स्वाक्षरी व नाव या ठिकाणी लिहायचा, स्वाक्षरी आणि नाव. पुढे बघू शकतात आता हा परिशिष्ट ब आता आपल्याला पाहायला मिळत आहे. परिशिष्ट ब चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्रासंबंधित आहे. या ठिकाणी हे सर्व आपल्याला माहिती लिहायची, जिल्हा, तालुका, आपलं वय, वर्ष आणि या ठिकाणी दिनांक, दिनांक, ठिकाण, दिनांक लिहायचा. प्रमाणपत्र देणाऱ्याची सही व नाव, म्हणजेच कोणत्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून आपण हे घेत आहेत त्याच्यासाठीचं नाव, सही, हुद्दा त्यांचा, म्हणजे ते डॉक्टर आहेत, वकील आहेत किंवा जे काही असतात ते कोणत्या पदावर असतात तर ते हे हुद्दा वगैरे लिहायचा त्यांचा. आणि तिथं इथं शिक्का सुद्धा घ्यायचा मित्रांनो. तुम्ही हे महत्त्वाचं आहे. शिक्का, रबरी शिक्का जो असतो ते घ्यायचा आणि त्यांचा पत्ता वगैरे आणि मोबाईल नंबर सुद्धा त्यांचा लिहायचा या ठिकाणी. आणि सोबतच हे फॉर्मचा जो लिफाफा आहे त्यामध्ये हे टाकायचं, म्हणजे त्यासोबत पाठवायचं नाही आपल्याला. हे ज्यावेळेस आपल्याला मुलाखतीला जायचं त्यावेळेस हे सादर करायचं आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट. आणि हे असे कॅरेक्टर सर्टिफिकेट 2 घ्यायचे, 2 वेगवेगळ्या व्यक्तीकडून घ्यायचे मित्रांनो हे. आता पुढे बघू शकता तुम्ही, आता परिशिष्ट क प्रतिज्ञापत्र नमुना अ. आता ह्यामध्ये प्रतिज्ञापत्र आहे, तर हे प्रतिज्ञापत्र आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. प्रतिज्ञा करतो की असा जे काही माहिती, समजा आपलं नाव वगैरे, किती वर्षाचं आहे ते सर्व संपूर्ण माहिती या ठिकाणी लिहायचा. आणि पुढे करतो, करती जे काही स्त्री पुरुष असेल त्यानुसार आपल्याला लिहायचं, सफाई कामगारासाठी. आणि आज रोजी मला एवढी जेवढी संख्या आहे तेवढे मुलं वगैरे, ही माहिती या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित भरायची. इथे सुद्धा आपल्याला ठिकाण दिलेलं आहे आणि दिनांक हे लिहायचं आणि पुढे उमेदवाराची स्वाक्षरी व नाव लिहायचं. आणि हा सुद्धा प्रतिज्ञापत्राचा जो प्रमाणपत्र आहे हा आपल्याला त्या अर्जासोबत द्यायचा नाही. हे इंटरव्ह्यूच्या वेळेसच आपल्याला द्यायचा. अर्ध्या वेळेस फक्त आणि फक्त परिशिष्ट अ मध्ये जे आहे पान, जसं की तुम्ही बघू शकता 3च पान येत आहेत. 11 नंबरचा हा पान यायला, 12 नंबरचा हा पेज यायलाय आणि हा 13 नंबरचा इथपर्यंतचा फॉर्म आपल्याला अर्जासोबत द्यायचा आहे. आणि सोबतच डिमांड ड्राफ्ट, ओरिजिनल डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे अर्जासोबत लिफाफ्यामध्ये. आणि लिफाफ्यावरती आता ज्यावेळेस लिफाफा पॅक केला तर त्यावरती ॲड्रेस, म्हणजे कोणत्या पत्त्यावर हा लिफाफा पाठवायचा, तर त्या संदर्भातील इथं माहिती तुम्हाला बघू शकता तुम्ही. लिफाफ्यावरची म्हणजे ॲड्रेस बघू शकता तुम्ही. 1 मिनिट. पत्ता या ठिकाणी दिलेला आहे. 1 मिनिट, सापडत नाहीये ते, त्याच्यामुळं पत्ता 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 किती पान नंबरवर पत्ता दिलेला होता बघा. हा, या ठिकाणी आपल्याला हा पत्ता दिलेला आहे. लिफाफ्यावर सफाई कामगार पदासाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा. सदर लिफाफा प्रबंधक, जिल्हा न्यायालय
बीड, नगर रोड, बीड या पत्त्यावर स्पीड पोस्टद्वारे म्हणजे फक्त आणि फक्त स्पीड पोस्टद्वारे आपल्याला पाठवायचा आहे हा अर्ज. आणि सोबतच तुम्ही बघू शकता बीडच्या संकेतस्थळावरून आपल्याला जी वेळोवेळी आपल्याला अपडेट कळणार आहे. आणि सोबतच सुस्पष्टपणे टंकलिखित अगर संगणकीकृत टायपिंग करून 10 ऑगस्ट 2026 रोजी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी आपला जे काही आपला अर्ज आहे ते पोहोचायला पाहिजे ह्या हिशोबाने आपल्याला पाठवायचं आणि टायपिंग करून पाठवू शकतात तुम्ही, असं यामध्ये जाहिरातीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. तर आज आपण हे संपूर्ण माहिती बघितली की नेमकं अर्ज कशा पद्धतीने करायचा, डीडी कुठून मिळवायचा, डीडी म्हणजे काय, या संदर्भातील माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितली. व्हिडिओ मध्ये पाहिलेली माहितीमध्ये तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच एक नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.